साठी समाजसेवक हनुमंत परब साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्याचबरोबर या परिसराच्या लोकप्रिय माजी नगरसेविका नीलमताई डोळस यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे। हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या मान्यवरांचं। महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुंबई सचिव नावेदजी खलिपे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा क्रिकेटचा सोहळा आयोजित केला जातोय। चेंबूर नगरीमध्ये सुभाष नगर ज्या ठिकाणी ओहराम क्रिकेटचा इतिहास लिहिला गेला त्याच मैदानात पुन्हा एकदा अंडाराम क्रिकेटची एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। हॅलो, तर दोन्ही संघांना शुभेच्छा, जोरदार टाळ्यांचा गजर करून, कारण फायनल मॅच सुरू होते स्वाभिमान चषकाची। मुंबईतील सर्वात वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सागर निवाते रफ्तार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। तर फलंदाजीसाठी देखील तेवढा फलंदाज कुणाल सागर वेग 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 आणि प्रचंड वेग पाहायला मिळतोय। गेल्या 2 ते 3 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर भल्या भल्या फलंदाजांची झोप उडवली या गोलंदाजाने आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीच्या गोलंदाजीच्या जोरावर। वडाळा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सागर निवाते। वेगवान चेंडू, परंतु याला टोलवण्याचा प्रयत्न जरूर समोरच्या दिशेने झालाय। पहिली धाव या ठिकाणी घेतली जाते। धावसंख्या आकार घेऊ लागलेली आहे। क्रिकेटचा खेळ, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील रंगणारं युद्ध म्हणजे क्रिकेटचा खेळ। मोक्ष स्वरूपात आपण पाहतोय चेंडू टोलवला जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। मधून निघालेला हा फटका पाहायला मिळतोय। क्रिकेट या खेळातील मात्र बॉक्स क्रिकेटच्या रूपात आपण हे क्रिकेट पाहतोय। चारी बाजूला सीमारेषा। हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त फटका जरूर या ठिकाणी होत आहे। एक धाव पूर्ण केली जाते, डायरेक्ट एस्टनचा वेध जरूर घेतला गेला आणि दुसरी धाव देखील। तर धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत। अंतिम फेरीत आम्ही उगाचच दाखल झालेलो नाहीयेत। ज्या ज्या वेळेला अंतिम फेरीत एखादा संघ दाखल होतो आणि त्यावेळेला मात्र त्या संघाने प्रचंड मेहनत करून अंतिम फेरीमध्ये पर्यंत तो पोहोचलेला असतो। धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा। एका बाजूला वडाळ्याचा बलाढ्य मंगलमूर्ती तर दुसऱ्या बाजूला शेल कॉलनीतील चेंबूर परिसरातील मात्र असणारा हा ओम साई संघ चॅलेंज देतोय अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये। या वर्षी स्वाभिमान चषकाचा मानकरी कोण होणार त्यासाठी सुरू असणारा हा महामुकाबला मेगा फायनल। आणि आता मात्र चुकी झाली बाबूकडून आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। सुशील येतात फलंदाजी मार्कवर। बाबू माघारी परतल्यानंतर धावा कराव्या लागतील। पहिलं षटक आहे। पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर झाली होती 7 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। अंतिम फेरीचा हा सामना आहे। दोन्ही बाजूला जर पाहिलं तर प्रेक्षक दोन्ही संघांचे पाठीराखे या ठिकाणी दाखल झालेत आणि स्वाभिमान चषक कोण जिंकणार त्याची चुरस मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळते। सुशील आणि सुशीलच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये कुणाल ही जोडी मैदानात दाखल झाली शेल कॉलनी चेंबूरसाठी। पुन्हा एकदा सागर निवाते, अनोख्या ढंगाची अनोख्या शैलीची गोलंदाजी आणि या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार।
कॉलनीचा संघ देखील आज तेवढ्याच ताकदीचा पाहायला मिळतोय। समोरच्या बाजूला जर पाहिलं तर व्यावसायिक संघ मंगलमूर्ती आणि जॉर्ज कल्याण एकत्रित आज खेळताना पाहायला मिळत आहेत। मंगलमूर्ती वडाळा बॉक्स क्रिकेटची देखील एक वेगळी दुनिया आहे आणि वेगळी दुनियादारी देखील आहे आणि आज मात्र चेंबूर सुभाषनगरमध्ये आपण पाहतोय या चेंडूला मात्र काहीसा कमी गतीने आगळ्या वेगळ्या शैलीने देखील टाकण्याचा प्रयत्न, कारण धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। या क्रिकेटमध्ये बरेचसे लिमिटेशन्स आहेत। फलंदाजाला मोठमोठे फटके उंचावरून फटके मारण्याची मुभा नाहीये। जमिनी लगत घरंगळते चेंडू फटकवायचे आणि धावा काढायच्या, गॅपमध्ये चेंडू टोलवायचे, हे अंडाराम क्रिकेटचं सूत्र आहे। मुंबईमध्ये विशेष लोकप्रिय असणारा खेळ अंडाराम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा चेंडू जर पाहिलं कमी गतीने टाकला गेला होता, फलंदाजाने हेच हेरलं आणि चेंडूला नक्कीच भेदलं सर्कल आणि पाठवला जातो चेंडू सीमारेषेच्या पार। सतरा धावा धावफलकावर आणि अचूक चेंडूची फेक काय असते, म्हणजे थोडीशी संधी होती हा चेंडू बाद करण्याची या खेळाडूला आणि ती मात्र साधली गोलंदाजाने। सूरज उपाध्यायच्या माध्यम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील सागर आणि सागरच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये सुशील ही जोडी पाहूया आपल्या संघाला। सुरुवात तर छान झाली आहे, शेवट चांगला होतोय का या डावाचा। अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित असणारा हा सोहळा स्वाभिमान चषक, मुंबई सचिव महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नावेजी खलिफे यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाकडून यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी होते आणि त्याचा या ठिकाणी फायदा घेतला जातोय। चला कुणी दडपण आणायचं नाहीये, पंच एक निर्णय देतील तो दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे। क्रिकेटचा खेळ जरी दोन्ही बाजूच्या खेळाडू फलंदाज आणि गोलंदाज मधील रंगत असेल तर मैदानात असणाऱ्या पंचांच्या इशाऱ्याशिवाय मैदानातील पान देखील हलू शकत नाहीये आणि त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो। हे क्रिकेटच्या खेळाचं आणखीन एक सूत्र आहे। 18 धावांवर धावफलक, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर जो संघनायक देखील आहे संघाचा। सागर फलंदाजीसाठी आहे आणि गोलंदाजी देखील सागर आहे, दोन्ही सागर एकमेकांच्या आमने सामने। सूरज पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू जरूर टाकला गेला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सूरज उपाध्याय याने मात्र काहीसा हळूवार पद्धतीने चेंडू टाकला होता। धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांची समाप्ती होते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर। मुंबईमध्ये मोठ्या मैदानांचा अभाव, त्यामुळे या खेळाला अक्षरशः डोक्यावर घेतलं गेलं। छोटी छोटी मैदानं, मग तो चेंबूर परिसर असेल, घाटकोपर असेल, विक्रोळी असेल, भांडूप असेल आणि अगदी मुलुंडपर्यंत या संपूर्ण बेल्टमध्ये या खेळाला अक्षरशः डोक्यावर घेतलं गेलं। आणि ज्या वेळेला क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली म्हणजे 16व्या 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये ज्या वेळेला क्रिकेट खेळलं गेलं तर सुरुवातीचं प्राथमिक स्टेजचं क्रिकेट काय होतं तर ते अंडाराम पद्धतीचंच खेळलं जात होतं। सुरुवातीला घरंगळते जमिनी सरपटी चेंडू टाकले जायचे, तदनंतर अंडाराम क्रिकेटला सुरुवात झाली, तदनंतर राऊंडाम क्रिकेटला सुरुवात झाली आणि तदनंतर ओव्हराम क्रिकेटला सुरुवात झाली। म्हणजे क्रिकेटमध्ये हे बदल होत गेले। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर पाहिलं सरपटी चेंडू ज्या वेळेला टाकले जात होते त्यावेळेला हॉकी स्टिकच्या आकाराची बॅट होती, परंतु जसजसे चेंडू टप्पा टाकायला जायला लागले राऊंडाम आणि तदनंतर ओव्हराम, बॅटचा आकारही बदलत गेला। तर जाऊयात या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सुरू आहे स्वाभिमान चषकाचा अंतिम फेरीचा सोहळा। हो, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, आपल्या वेगाच्या जोरावर फलंदाजाला माघारी पाठवतोय सागर। मैदानातील प्रेक्षकांची संख्या कधीच कमी झाली नाही। तर जो संघ विजेता होणार आहे त्या संघाला शिर्डी वारी मोफत म्हणजे 12 तिकीट्स मिळणार आहेत।
ओम साईराज ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून 12 तिकीट्स मोफत मिळतील आणि शिर्डीला जाण्याची संधी. तर पाहूयात शिर्डी वही जाते है बाबा उन्हें बुलाते. तर पाहूया बाबा कुणाला बोलवत आहेत. तर नक्कीच या मैदानाच्या बऱ्याचशा आठवणी बाबा रॉड्रिक्स साहेब गतवर्षी देखील प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी या स्पर्धेच्या आल्या होत्या आणि आरके ट्रॉफी म्हटलं तर जरूर त्यांचं नाव, कारण याच मैदानामध्ये आरके ट्रॉफी पाहायला मिळाली आपल्याला. संपूर्ण हिंदुस्थानातील पहिली 1 लाखाची स्पर्धा याच नगरीमध्ये याच मैदानामध्ये पार पडली होती. टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली होती. काय वेग होता या चेंडूवर. फलंदाजाने मात्र स्वतःला सावरलं, केवळ स्वतःला थांबवलं. वेग मात्र जर पाहिला तर प्रचंड वेग आहे सागर नेवातेच्या गोलंदाजीमध्ये. मुंबईतील सर्वात वेगवान गोलंदाज. त्या चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी येतोय तो सूरज उपाध्ये, ज्याने अप्रतिम चेंडूची फेक केली होती. यावर्षी बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतलंय. देवा प्रतिष्ठान मॅन ऑफ द सिरीज, बॉक्स क्रिकेट लीग सोन्याचं नक्कीच नाणं मिळालं होतं. उत्कृष्ट फलंदाज. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर PPL घाटकोपर भाटवाडी या ठिकाणी देखील मॅन ऑफ द सिरीज त्या खेळाडूने घेतली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती मात्र 21. तिसऱ्या षटकात धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी खाली आणण्याचा प्रयत्न सागरचा यशस्वी झालाय. नो बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. सागर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा बॉक्स क्रिकेटची सुंदर क्रीडा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन देखील पाहायला मिळत आहे. पारितोषिक विजेत्याला 25,000चं, उपविजेत्याला 15,000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. कोण मानकरी ठरणार या वर्षी या स्पर्धेचा, त्याची उत्कंठा जरूर शिकेला जाऊन पोहोचली आहे. आणखीन एक वेगवान चेंडू. जणू काही आपण ओव्हरआर्म क्रिकेट खेळतोय की काय, एवढा लांबूर यष्टीरक्षक देखील उभा आहे. कारण ही बॉक्स क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं मात्र एक जबरदस्त उदाहरण म्हणजे सागर. आणखीन एक त्याच गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. तुम्ही अंडरआर्म क्रिकेट जर पाहिलं तर हलक्या बॉलनी खेळला जातो. गुड शॉट बॉल असतो ज्याचं वजन केवळ 80 ग्रॅम असतं. ओव्हरआर्म क्रिकेट जो खेळला जातो 120 ग्रॅम वजनाच्या चेंडूवर आपण ओव्हरआर्म क्रिकेट खेळतो. हेवी बॉल असतो. लेदर बॉल क्रिकेट जर पाहिलं तर 154 तर 164 ग्रॅम पर्यंतच्या वजनाचा लेदर बॉल देखील पाहायला मिळतो. परंतु सर्वात कमी वजनाचा चेंडू असतो तो अंडरआर्म क्रिकेट खेळायला आपण वापरतो. आणि त्याच पद्धतीचा चेंडू देखील किती वेगाने टाकला जातोय सागर नेवातेकडून पहा. 3 षटकं संपतायत. पहिल्या षटकात 11 धावा सागरच्या आल्या होत्या. दुसऱ्या षटकात सूरज उपाध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकात सागर नेवाते पुन्हा आले, त्यावेळेला केवळ 4 धावा खर्च केल्या. चौथं षटक घेऊन गोलंदाजीला आमंत्रित केलं जातंय शशांक गोमाणे. तर पाहूयात पहिल्या 3 षटकात वेगवेगळ्या घडामोडी घडल्यात. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 4. म्हणजे धावसंख्येचा ग्राफ आहे तो मात्र हळूहळू खाली आलाय. तर पाहूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये या अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत या ठिकाणी दोन्ही फलंदाज. सचिन आणि सुशील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज इतिहास घडवावा लागेल. ओमसाई शेल कॉलनी चेंबूर संघाला जर फायनल जिंकायची असेल तर एक मोठा धावसंख्या देखील उभारावी लागणार आहे. कारण अंतिम फेरीत ज्या वेळेला दोन्ही संघ असतात दोन्ही संघांना समसमान संधी असते. आम्हाला अजूनही 25 जून 1983 आठवतंय. बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करत असताना कपिल देव, रामलाल निखंज यांच्या भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. फायनल मॅच होती ती. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावर. पद्मनाभ प्रभू सर, बाबू सर पंचांच्या भूमिकेत. रामदत्त सुर्वे दुसरे पंच आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत. शशांकचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने अप्रतिम लाजबाब नेत्रांची पारणं फेडणारा फटका. काय फुटवर्क होतं, लाजबाब फुटवर्क. पंच जो निर्णय देतील दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावांवर. अंतिम सामना, शेवटचा सामना. जे क्रिकेटचे चाहते युट्यूबच्या द्वारे सामन्याचा आनंद घेत आहेत
कारण आता अलीकडच्या कालावधीमध्ये स्थानिक क्रिकेट देखील युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक पाहू शकतात आणि जगभर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असा आता युट्यूबच्या माध्यमातून हे स्थानिक क्रिकेटचे सामने देखील तुम्ही पाहू शकता। परंतु मैदानात देखील खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत, त्याही सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत स्वाभिमान चषकामध्ये। शशांक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर सुशील साठी। या चेंडूला देखील समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, जातो चेंडू सीमा रेषा। शेल कॉलनी आज मात्र शेल कॉलनी म्हटलं तर अमित गुप्ता याचे चेंबूरचे देखील शेल कॉलनी परिसरात पाहायला मिळतात आणि या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी या फायनल मॅच मध्ये आपल्या खेळाचे रंग दाखवण्याचा प्रयत्न ओमसाई संघ करतोय आणि फलंदाज अंतिम फेरीपर्यंत आम्ही का पोहोचलोय त्याचं उदाहरण या ठिकाणी देत आहेत। धावसंख्या जर पाहिली तर 33। शशांक सुशील मात्र हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत। स्वाभिमान चषक क्रीडा रसिकांची प्रचंड गर्दी। ओ हो आज ही चेंडू जर पाहिलं तर अप्रतिमरित्या या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु तो खेळत असताना बॉक्सच्या बाहेर चेंडू जातोय आणि एका वेगळ्या स्टाईलने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता। षटक जर पाहिलं तर या ठिकाणी चौथं संपतंय। 4 षटकांची समाप्ती। धावसंख्या बाकी 2 चेंडू बाकी, माफ करा। तर 33 धावा धावफलकावर झाल्यात। 5 षटकांची लढत आहे। याच स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला 2 वर्षापूर्वी आठवतंय युवराज वाल्मिकी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते मागील वर्षी, त्याचबरोबर श्रेयस तळपदे हे देखील या ठिकाणी आणि काल दिगंबर नाईक, म्हणजे दरवर्षी मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेसाठी उपस्थित राहताना पाहायला मिळाली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असा पक्ष आलाय ज्यांच्याकडे मात्र सातत्याने तरुणांच्या प्रश्नांना वाचा त्यांच्या माध्यमातून फोडली जाते, मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने वाचा फोडली जाते आणि त्यांचं मात्र जरूर आगमन झालंय। आणि या वर्षी जर पाहिलं गेलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समित्या सरपंच पदाची निवडणुका असतील त्यांच्यामध्ये खूप मोठी नक्कीच झेप देखील घेतली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील सज्ज झालाय आपली घोडदौड करण्यासाठी। शशांक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 33 धावा धावफलकावर आहेत। अविनाश येतात फलंदाजीसाठी। फायनल मॅच। हा चेंडू काहीसा कमी गतीने टाकला जातोय। फलंदाज फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला, जागेवरून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि या चेंडूवर जागेवर थांबवलं जात आहे। फलंदाजाला कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये। धाव नक्कीच घेण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले या अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला यूज करावे लागतात। ओव्हरआर्म क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट या दोन्ही क्रिकेटमध्ये बराचसा अंतर आहे, फरक आहे। गोलंदाजासाठी बरेचशा लिमिटेशन्स आहेत आणि फलंदाजासाठी देखील खूप साऱ्या लिमिटेशन्स या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न तर जरूर केला जात आहे, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। फायनल मध्ये गेलेत, फायनल या ठिकाणी जिंकले तर संपूर्ण मुंबईभर नाव होणार आहे, कारण स्वाभिमान चषक ही देखील मानाची स्पर्धा आहे आणि या ठिकाणी जर ओमसाई विजय झाला तर नक्कीच त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल। तर मंगलमूर्ती जर जिंकला तर त्यांच्यासाठी आणखीन एक मोठी उपलब्धी असेल, कारण या वर्षी त्यांनी मुंबईतील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यात। निरंजन येथे गोलंदाजी करण्यासाठी गतवर्षी सिद्धी पॅकर स्पर्धेमध्ये या खेळाडूने बेस्ट बॉलरचं पारितोषिक देखील मिळवलं होतं। सिद्धी पॅकर असेल, वायकट्टा असेल, एसपी चषक असेल, नामदेव स्मृती असेल, सीबी ट्रॉफी असेल, बीसीएल असेल, या अनेक स्पर्धा आणि त्यामध्ये एका स्पर्धेचं नाव मी जरूर ऍड करेल, स्वाभिमान चषक। हे देखील मुंबईतील नामवंत अंडर आर्म क्रिकेट स्पर्धांपैकी एक पाहायला मिळत आहेत। महिमचा महाराजा चषक देखील अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। हो, या ठिकाणी मात्र
धावा येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळाचं सूत्र आहे धावा कशाही येऊ देत परंतु धावा येण्याला महत्व आहे आणि तेच या ठिकाणी होत आहे. अवांतरच्या स्वरूपातील ही धाव कुठेतरी दडपण आता गोलंदाजांवर देखील आहे. जर धावसंख्येने 50 गाठली तर मॅच मध्ये जरूर चुरस निर्माण होणार आहे आणि तेच या ठिकाणी त्या दिशेने मात्र घोडदौड सुरू आहे फलंदाजी करणाऱ्या ओम साई संघाची. विजेत्या संघाला मात्र शिर्डीवारी असणार आहे. ओम साईराज ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून शिर्डीला जाण्याचा योग असणार आहे विजेत्या संघाला आणि दरवर्षी काहीतरी वेगळी प्राइज. मॅन ऑफ द सिरीज साठी सोन्याचं नाणं याही वर्षी दिलं जाणार आहे. पाहूया कोणता संघ ठरतोय परंतु धावांचा ओघ मात्र सुरू आहे. एका मागोमाग एक अवांतर धावा आणि अवांतर धावा मॅच मध्ये घेऊन येत आहेत तो मात्र ओम साई संघाला. धावसंख्या पुन्हा पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 धावांवर. कुणाला मिळणार सोन्याचं नाणं? गतवर्षी जर पाहिलं तर सूरज उपाध्यायला या ठिकाणी सोन्याचं नाणं मिळालं होतं. यावर्षी कुणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीज? आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 41. काहीसं दडपण गोलंदाजावर देखील पाहायला मिळत आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये दडपण तुम्हाला झुगारून द्यावं लागतं. जो दडपणाला बळी पडतो तो माघारी परत असतो आणि जो दडपण झुगारून देतो तो यशस्वी होत असतो याच क्रिकेटच्या खेळामध्ये. अंडाराम क्रिकेटच्या खेळात मात्र मुंबईत छोटी छोटी जागा लागते. म्हणजे कितीही छोटी जागा असेल आपण अंडाराम क्रिकेट खेळतो. अगदी 2 इमारतींच्या मध्यभागी छोटीशी जागा असेल त्याही ठिकाणी आपण अंडाराम क्रिकेट खेळतो. रस्त्यावर देखील आपण अंडाराम क्रिकेट खेळतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल 2 गल्ल्यांच्या मध्ये जागा असेल त्याही ठिकाणी क्रिकेट खेळतो. असा हा अंडाराम क्रिकेटचा खेळ आहे. चांगला फटका खेळला जातोय. सचिनच्या बॅट मधून एक देखना लाजवाब फटका स्वाभिमान चषकच्या अंतिम फेरीमध्ये चौकार. तर सचिन मात्र सर्वांची मनं जिंकतोय. सचिनची फलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय फलंदाजी करतोय ऐटीत डीजे. धावसंख्या 4 ने पुढे गेली. 45 धावा. एक मोठं लक्ष मात्र ओम साई शेल कॉलनी संघ देण्याचा प्रयत्न करतोय आणि निरंजन मात्र कुठेतरी थोडासा विचारात तर पडलाय. कारण उजवा आणि डावखुरा असे फलंदाज मैदानात आहे. ज्यावेळेला हे कॉम्बिनेशन असतं त्यावेळेला गोलंदाजाला मात्र थोडीशी अडचण निर्माण होते. कर्णधाराला देखील क्षेत्ररक्षणात लावण्याचा अडचण निर्माण होते. आणखीन एक फटका हो परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल प्रशांतच्या माध्यमातून. तर अंतिम फेरीची क्षणचित्र आहेत. या अंतिम फेरीला महत्व का प्राप्त असतं? कारण 2 बेस्ट टीम आलेले असतात. बेस्ट बॉलर असतात, बेस्ट बॅट्समन असतात आणि बेस्ट फिल्डर देखील असतात. आपण सूरज उपाध्यायला पाहिलं आणि आता प्रशांतला देखील. विनंती असेल प्रशांतसाठी देखील आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी त्याने 3 धावा वाचवल्यात. प्रतिस्पर्धी संघ देखील टाळ्या वाजवतोय आणि हेच तुमचं यश असतं. तुम्ही केलेल्या चांगल्या कामगिरीचा गौरव तुमच्या प्रतिस्पर्धी संघाने देखील करणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावांवर. अंतिम फेरीचा सामना मेगा फायनल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते स्वाभिमान चषकाची. प्रशांत जमदाडे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निरंजन पुन्हा एकदा फलंदाजीसाठी जर पाहिलं तर अविनाश. हा चेंडू समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न. पंचांनी अपील उचलून धरलं आणि रोहित सकट यांच्या माध्यमातून हा चेंडूची फेकी गेली होती. आणखीन एका विकेटचा या ठिकाणी माघारी परतते आणि गरज होती कारण या ठिकाणी. धन्यवाद डीजे. शेट्टी असतील तर दरवर्षीप्रमाणे ही जी नाव आहे
कारण या स्पर्धेसाठी ही जी नावं आहेत दरवर्षी आम्हाला नक्कीच मेहनत करताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवर मात्र शपलून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. निरंजन गोलंदाजीसाठी धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. एका धावेने धावफलक पुढे निघालाय. 47 धावा, एक मोठी धावसंख्या बनवण्याच्या दिशेने, म्हणजे चांगली मॅच. अंतिम सामना. आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेर आणि पंच घोषित करतायत स्वैर चेंडू. चुकी झाली गोलंदाजाकडून आणि दंडित केलं पंचांनी. हा चेंडू जर पाहिलं तर पिचिंग झाल्यानंतर आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच एक निर्णय देतील आणि जो काही निर्णय असेल पंचांवर दडपण आणायचं नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. स्वाभिमान चषकाची फायनल मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुंबई प्रदेश सचिव नावेदजी खलिफे यांच्या माध्यमातून रोहन चिले यांनी चेंडूची फेक जरूर केली होती. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 48 अर्धशतकाच्या उंबरठ्यावर संघ आहे. या षटकात मात्र बऱ्याचशा धावा आल्यात. चारी बाजूला सीमारेषा असल्यानंतर मात्र धावा होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी सुरू असणारा हा अंतिम फेरीचा सामना, महामुकाबला, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित असणारी स्पर्धा. युट्यूबच्या द्वारे देखील प्रेक्षक या चेंडूला मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सागर निवाते येत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 धावा. विजयासाठी प्रति षटकाकडे 10च्या सरासरीने 50 धावांची आवश्यकता, म्हणजे एक चांगलं आव्हान तर उभं केलेलं आहे. माझ्या मते दोन्ही संघांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने बाबू सर
अंतिम फेरीचा सामना प्रथम फलंदाजी करत असताना ओम साई शेल कॉलनी चेंबूर संघाने 49 धावा केल्यात विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये अंतिम सामन्याचा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एका बाजूला जर पाहिलं तर सध्याच्या घडीचा अंडरआर्म क्रिकेटचा स्टार खेळाडू स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम उल्हासनगर राहुल सुरवाडे उर्फ लॅबो, नॉन स्ट्राईकला सूरज उपाध्ये ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. प्रेक्षक विनंती आहे, जे कव्हरच्या क्षेत्रात प्रेक्षक आहेत थोडेसे पाय आपण सीमारेषेच्या आतमध्ये घेतले. सर्वांना विनंती आहे ते पाठी घ्यायचे. परंतु दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून. स्वाभिमान चषकाची फायनल मॅच आणि दुसरा डाव. प्रति षटकागणिक 10च्या सरासरीने 50 धावा बनवायच्यात. 5 षटकं आणि 50 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. टाळ्यांचा गजर होतोय, आरडाओरडा, शिट्या, आणि जर टाळ्या नसतील तर त्या स्पर्धेला मजाच नसते. परंतु आज मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते वातावरण निर्मिती झाली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाभिमान चषकाची फायनल रंगते. लॅबो स्ट्राईकवर. प्रीतम पहिला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या फलंदाजाच्या नावावर टेनिस क्रिकेट जगत, अंडरआर्म क्रिकेट जगतातील विक्रम आहे, हा तोच फलंदाज आहे ज्याने गत वर्षी लगातार 7 चौकार वडाळ्याला आणि त्याचबरोबरीने ऐरोलीच्या मैदानात देखील लगातार 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा विक्रम केलाय. तो मात्र उल्हासनगरचा वंडर बॉय लॅबो राहुल सुरवाडे स्ट्राईकवर. तर दुसऱ्या बाजूला पाहूया, लक्ष्य मात्र सोपं नाहीये. 50 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. दोन्ही बाजूला जर पाहिलं तर प्रचंड पाठीराखीत दोन्ही संघांचे उपस्थित झालेले आहेत. स्वाभिमान चषकाची फायनल मॅच. लॅबो या चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चपळतेने चेंडूची फेक देखील केली गेली. प्रत्येक चेंडू नंतर घडामोडी बदलणार आहेत. प्रत्येक चेंडू नंतर मात्र दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये देखील तुंबळ युद्ध होईल आणि दोन्ही संघाच्या समर्थकांच्या देखील काळजाची ठोके चुकतील, कारण ही आहे फायनल मॅच. इतिहास घडवला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण हे दोन्ही संघ पहिल्यांदा स्वाभिमान चषकाच्या फायनलला गेलेत. तर कोणता संघ या ठिकाणी? एका बाजूला बलाढ्य मंगलमूर्ती वडाळा जो बॅटिंग करतो, तो दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला मात्र ओम साई हा देखील चेंबूर परिसरातील एक नामवंत संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. सूरज उपाध्ये स्ट्राईकवर. या चेंडूला ओ कौतुक करावं लागेल. काय क्षेत्ररक्षण केलंय. कॅच जरी सुटली असेल परंतु 3 धावा वाचवल्यात. अंतिम सामन्यात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव वाचवायची आहे, त्यासाठी मी काही करायला तयार आहे. संपूर्णपणे आम्हाला झोकून देणार आहे, कारण ही फायनल मॅच आहे आणि हे एक उच्च दर्जाचं क्रिकेट नावेची पाहायला मिळत आहे. आणि तुमचाही प्रयत्न तेच होता, उच्च दर्जाचं क्रिकेट क्रीडा रसिकांना स्थानिक पाहायला मिळो. आणि ओमसाई संघाने मात्र अजिबात निराश केलेलं नाहीये. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्याकडून देखील झाली आहे. प्रीतम लॅबोसाठी, राहुल सुरवाडेसाठी. या चेंडूला मात्र समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर फसत. धाव संख्या जर पाहिली तर पाहूयात. एका बाजूला सूरज उपाध्ये, दुसऱ्या बाजूला लॅबो राहुल सुरवाडे, तर प्रीतम ओमसाई एका बाजूला, ओमसाई चेंबूर, तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती वडाळा यांच्यामधील फायनल मॅच. हो, हा चेंडू मात्र थांबवण्यात यशस्वी झाले. एक धाव तर पूर्ण केली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावांवर. जशाच तसं प्रत्युत्तर सुरू आहे. दोन्ही संघांच्यासाठी मात्र महत्वाची लढत. अंतिम फेरीत विजेता कोण ठरणार? मॅन ऑफ द सिरीज साठीचं सोन्याचं नाणं कोण मिळवणार? 25,000चं पारितोषिक कोणाला मिळणार? 15,000चं पारितोषिक कोणाला मिळणार? त्यासाठी जर मात्र या ठिकाणी ही लढत सुरू आहे. फायनल मॅच सुरू आहे. लॅबो फलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर एक संधी तर जरूर निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. 2 धाव मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात मिळतील आणि टाळ्यांचा कडकडाट जरूर होईल मंगलमूर्ती संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावांवर. जी धावगती अपेक्षित होती ती धावगती मात्र आपण गाठली आहे.
तर सूरज उपाध्ये सज्ज होतील पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. अंतिम फेरीमध्ये दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. या वर्षीच्या हंगामात अंडरआर्म क्रिकेटला देखील खूप चांगले दिवस आले. तर या वर्षीच्या हंगामात अंडरआर्म क्रिकेटच्या देखील बऱ्याचशा नामवंत स्पर्धा आपण पाहिल्या. या चेंडूवर पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पहिलं षटक कोणताही गडी बाद नाही आणि धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा धावफलकावर. 4 षटकं बाकी आहेत आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. चोवीस चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल कनराज पावसकर असतील, त्याचबरोबरीने संचित रामराजे असतील, त्याचबरोबर विक्रांत बळांगडे असतील, त्याचबरोबरीने लोकेश शेट्टी असतील, दिगंबर असतील, अभिजित परब असतील. या सर्वांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची मांदियाळी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आशिष गडकरी साहेब या ठिकाणी जेब्रो फाउंडेशनचे उपस्थित आहेत. समाजसेवक हनुमंत परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी नगरसेविका निलमताई डोळप या ठिकाणी उपस्थित आहेत. अहमद मालिम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रवींद्र आंबेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मनोज चंदेलिया यांचं देखील आगमन झालंय आणि अल्पेश परब मुंबई सचिव महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत असेल. राजेश शिरसाट साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. तर पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावर. एका बाजूला सूरज उपाध्ये, दुसऱ्या बाजूला राहुल सुरवाडे. ही जोडी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करते की या फलंदाजाला रोखण्याचं काम केलं जात आहे ते मात्र ओमसाई शेल कॉलनी चेंबूर संघाच्या माध्यमातून. चला बराचसा विलंब झालाय. एक षटक संपलं त्याला 2 ते 3 मिनिटं झालीत. सुशील गोलंदाजीसाठी येत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित असणारा हा स्वाभिमान चषक कोण जिंकणार त्यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत सुरू आहे. हा सामना ऐतिहासिक. पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. याच मैदानात आरके ट्रॉफीच्या माध्यमातून इतिहास लिहिला गेला होता. असं हे मैदान ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक मैदान आणि त्याच मैदानामध्ये पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेट गेल्या 4 वर्ष आपण पाहतोय. का राहुल सुरवाडीला पाहायला प्रेक्षक मैदानात येतात? का या खेळाडूने सध्याच्या घडीला संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगताला वेड लावलाय? तो फलंदाजी करतोय लॅबो. आता लॅबोचे चाहते माझ्या मते बऱ्याचशा संख्येने या ठिकाणी आलेत आणि ते टाळ्यांचा गजर देखील करतील. आणि कमी उंचीचा जरी असेल परंतु अंडरआर्म क्रिकेट जगतात आपल्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केला या लॅबोने. हो, परंतु दुसऱ्या चेंडूवर लॅबोला माघारी पाठवलंय आणि आता मात्र जल्लोष केला जातोय ओम साई शेल कॉलनी. क्या बात है. मात्र आता जल्लोष करतायत कारण हा तर टाळ्या ऐकायला मिळाल्या नाही लॅबो आउट झाल्यानंतर. क्या बात आहे. तर लॅबो बाद होतो. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अरविंद तांडेल माहुल कोळीवाड्याचा हा फलंदाज फलंदाजीसाठी दाखल होतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. धावसंख्या जर धावफलकावर पाहिली तर 16 धावा धावफलकावर आहेत. चला घाई करायची आहे बाबू सर. बाबू सर असतील, त्याचबरोबर पद्मनाभ प्रभू सर, त्याचबरोबर सुरवेश सर पंचांच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला मंगलमूर्ती वडाळा, दुसऱ्या बाजूला ओम साई शेल कॉलनी चेंबूर यांच्यातील सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे. दोन्ही संघ मात्र जिंकण्यासाठी या ठिकाणी परिश्रम करत आहेत. दोन्ही संघांकडे मात्र प्रचंड ताकद आहे. सुशील, ज्या सुशीलने फलंदाजी देखील केली होती, 2 चौकार देखील मारले गेले होते सुशील कडून. अरविंद तांडेल, हा चेंडू फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूला टोलावण्याचा प्रयत्न होतोय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. चौकार. धन्यवाद. 20 धावा धावफलकावर होतात. अरविंद तांडेल लेदर बॉलचं क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतो.
कांगलिक स्पर्धा यावर्षी गाजवली. झुंझुनवाला महाविद्यालयासाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलेलं आहे. श्री गणेश माहुलसाठी क्रिकेट खेळतो आणि त्याचबरोबर जॉर्ज कल्याणसाठी देखील क्रिकेट खेळताना त्याला पाहायला मिळतं. चौकार तर जरूर आलाय. 20 धावा धावफलकावर. आणखीन एक फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये अरविंद तांडेल ब्रँडेड फटका. संघाचं आणि काही प्रेक्षक समर्थन करतायत ओम साई संघाचं आणि प्रेक्षकांमध्ये देखील मात्र आता युद्ध रंगत आहे. कोणत्या संघाचा प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि ते कशा प्रकारे चेअरअप करतायत पाहायचं आहे. तर लगातारचे 2 चौकार सामन्याचं गणित बदलवत आहेत. 5 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता असताना धावफलकावर धावा झाल्या आहेत त्या 24 धावा धावफलकावर झाल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार लगावतो या ठिकाणी अरविंद तांडेल. माहुल कोळीवाड्याला देखील क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. स्पर्धांची देखील परंपरा आहे. माहुल कोळीवाड्यामधून सातत्याने स्पर्धा देखील आपण पाहिल्यात. आणि हा चेंडू कुठेतरी आक्रमण तुमच्यावर होतं आणि ते काहीतरी धडपण वाढवतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाल. 5 धावा या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात येताना पाहायला मिळत आहेत. झाली ती 30 धावा. अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा खेळाडूंनी फलंदाजीत कोणी गोलंदाजीत करामत दाखवली, कोणी क्षेत्ररक्षणामध्ये करामत दाखवताना पाहायला मिळाले आणि दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये सुरू असणारा हा फायनलचा सामना, मेगा फायनल. 19 धावा या षटकात आल्यात. आता मात्र एखादं षटक चांगलं टाकावे लागेल. विकेट काढावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागणार आहेत. ते मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओमसाई संघाला. नावेदजींचं आम्ही जरूर कौतुक करू, ज्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजन करतायत. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील जरूर सहकार्य त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून लागतं. विशेष म्हणजे मी विक्रम विक्रांत बंडागळे त्यांचं देखील जरूर कौतुक करेल. विकू या नावाने नक्कीच ओळखले जातात. पद्मनाभ प्रभू सर, बाबू सर देखील आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी चांगला चेंडू. अशा प्रकारे एक डॉट बॉल मात्र मॅच मध्ये घेऊन येईल तो मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 17 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. अंतिम सामना स्वाभिमान चषकाचा. अरविंद तांडेल हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवरचं नियंत्रण हटलं होतं आणि अवंतरच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी घोषित केली जाते. अरविंद तांडेलचे 2 चौकार सामन्याचं गणित जरूर बदलून गेलेत. पाहूया यानंतर काय होतंय. या चेंडूला फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, संधी तर जरूर निर्माण झाली आहे. पाहूया या ठिकाणी काय होतंय. एक मोठा धक्का बसतोय कारण अरविंद तांडेल बाद. सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का अरविंद तांडेलचं बाद होणं. कारण तर अशाच प्रकारच्या घडामोडी तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतात. एक क्षण महत्त्वाचा असतो. कोणता क्षण तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येईल आणि मॅचच्या बाहेर घेऊन जाईल याची गॅरंटी आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये देऊ शकत नाहीये. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंडाराम क्रिकेटमधील कल्याणची रन मशीन सुनील विश्वकर्मा फलंदाजीसाठी सज्ज होतोय उर्फ गांगुली. तर समीकरण बदलत आहे.
पहिले 2 चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळाले. 19 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 16 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अंतिम सामना मेगा फायनल सुरू आहे स्वाभिमान चषकाची. ओ या ठिकाणी वेगळा प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आणखीन एक अवंतरच्या स्वरूपातील फुलटॉस चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यापासून वंचित राहतोय हा गोलंदाज. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेले. 33 धावा. सूरज उपाध्ये स्ट्राईकवर येईल. या वर्षीचा हंगाम विशेष गाजवलाय. ज्या खेळाडूने या वर्षीच्या हंगामात सर्वाधिक उत्तम कामगिरी केली आहे त्याचं नाव आहे सूरज उपाध्ये, जो स्ट्राईकवर आहे. वडाळ्याचा खेळाडू. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित असणारा हा स्वाभिमान चषक आपण पाहतोय. हो हो हो, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा परत प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. आगळे वेगळे कल्पक फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे सूरज उपाध्ये आणि त्याच्याकडून तो फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु क्षेत्ररक्षक अलर्ट होते आणि त्याने हा चेंडू अडवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 34. अजूनही 16 धावांची आवश्यकता. या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्ट्रोक जरूर खेळला जातोय सुनील विश्वकर्माकडून. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने सामना पुढे चाललाय आणि एक धाव मात्र किती महत्वाची आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला फायनल मॅच मध्ये जरूर कळणार आहे. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या 35. अजूनही 15 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सूरज, हो चांगला चेंडू मात्र या ठिकाणी आणि त्या सन्मान दिला या चांगल्या चेंडूचा आणि सामना मात्र या षटकात मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही विजयासाठी धावांचे लक्ष असणार आहे ते. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे ती कुणालच्या माध्यमातून. केवळ 6 धावा या ठिकाणी आल्यात. आता मात्र दोन्ही बाजूने नक्कीच घोषणा होत आहेत. एका बाजूला मंगलमूर्तीच्या असतील, दुसऱ्या बाजूला ओम साईच्या घोषणा असतील. तर पाहूया दोन्ही संघाचे चाहते जोरजोरात टाळ्यांचा गजर करून देखील चीअरअप करतायत आणि जे पाठीराखेंचा जो पाठिंबा असतो त्यांचं चीअरअप करणं असतो कुठेतरी फलंदाजाला मानसिक दृष्ट्या सक्षम करत असतं. गोलंदाजाला तेच पाहायला मिळतं. तर पाहूया आता काय होत आहे. सामना शेवटच्या 2 षटकांमध्ये जाऊन पोहोचलाय. सचिनने फलंदाजीमध्ये कमाल केली, तोच सचिन गोलंदाजीमध्ये दाखल होतोय. पाहूया, चला या सामना सुरू करायचा आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित स्वाभिमान चषक 2019 आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन क्रिकेटचे प्रचंड चाहते आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुंबई सचिव नावेद खलिपे यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालंय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सज्ज होतो सागर. सूरज उपाध्ये तर गोलंदाजीसाठी सचिनला आमंत्रित केलं जाते. शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चला एक षटक झालं, त्याला 4 मिनिटं झालेली आहेत. घोषणा येत आहेत. एका बाजूला माझ्या मते गणपती बाप्पाच्या घोषणा येतील, दुसऱ्या बाजूला साईबाबांच्या घोषणा येतील, परंतु दोन्ही संघ आपल्या संघाला आपापल्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सचिन. अंतिम फेरीचा सामना. कोण होणार या ठिकाणी विजयी, कोण होणार मानकरी 25,000चा. प्रेक्षक जे आहेत पॉइंटच्या दिशेने तळमच्या क्षेत्रात थोडस पाठीमागे व्हायचंय जेणेकरून आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपले व्हॉलेंटियर्स देखील त्या ठिकाणी आहेत. प्रचंड संख्येने मात्र प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी झाली आहे. या अंतिम सोहळा पाहण्यासाठी वर्षातून एकदा येणारा हा सोहळा वैष्णव ग्रुपच्या माध्यमातून देखील या ठिकाणी या मैदानात एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. यावर्षी नवरात्रोत्सव जरूर अटेंड करायला मिळाला वैष्णव ग्रुप संस्थेचा.
पहिला चेंडू अतिशय सुरेख होता, त्याला मात्र मिड विकेट क्षेत्रात मनगटाच्या साह्याने टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला सुरतचा आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. अजूनही 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू गणित समीकरण बदलणार आहेत. एक एक धाव लाख मोलाची असणार आहे. एका धावेचं मूल्य मात्र जरूर अंतिम विजयी कोण ठरणार ते मात्र या ठिकाणी जरूर ठरवणार आहे. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय कारण उजव्या हाताचा फलंदाज आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्या वेळेला असतो गोलंदाजालाही प्रश्न असतो आणि कर्णधाराला की क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतो. व्यूहरचना बनवाव्या लागतात. गोलंदाजाला फलंदाजाला थांबवायचं कसं, फलंदाजाला देखील मनामध्ये आखाडे बांधावे लागतात. हा चेंडू कशा प्रकारे कोणत्या दिशेने टोलवायचा आणि धावा कशा काढायच्या. या चेंडूला मात्र कव्हरच्या दिशेने चांगली गोलंदाजी नियोजनबद्ध गोलंदाजी केली जाते. एक एक धाव जशी येईल सामन्यातील रंगत वाढणार आहे. जर एखादा मोठा फटका आला पुन्हा सामन्यात रंगत वाढेल आणि जर मात्र या ठिकाणी डॉट बॉल आले तर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील सामना जाऊ शकतो. तर पाहूया हा सामना कोणत्या दिशेने जाणार. स्वाभिमान चषकाचा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला ओम साई शेल कॉलनी चेंबर तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती वडाळा. सचिन या ठिकाणी मात्र वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि परंतु तो प्रयत्न यशस्वी करू दिलेला नाहीये. कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली फाईट देतो या ठिकाणी ओमसाई संघ. एका धावेसाठी झुंज सुरू आहे. प्रत्येक चेंडू नंतर मात्र गणित बदलतायत आणि मात्र धावसंख्या अजून विजयासाठी 9 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. तर पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय. चेंबूर मध्ये विजेतेपद राहणार की विजेतेपद वडाळ्याला जाणार. स्वाभिमान चषक आता मात्र पुन्हा एकदा सामन्यातील रंगत वाढताना पाहिला मिळते. काय गोलंदाजी होते. एका धावेने सामना पुढे चाललाय परंतु सामन्यातील सूरज देखील तशीच वाढत चालली आहे. अजूनही मात्र 8 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण काय केलं जातंय. एक धाव वाचवायची आहे कारण वाचवलेली एक धाव मात्र अंतिम विजेतेपदाच्या दिशेने नेणार आहे हे मात्र जरूर ओमसाई संघाला माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला काढलेली एक धाव मात्र मंगलमूर्तीला मॅचच्या दिशेने जरूर नेईल. स्वाभिमान चषकाची फायनल मॅच सुरू आहे सुभाषनगर या ऐतिहासिक स्थळी ज्या ठिकाणी इतिहास लिहिला गेला टेनिस क्रिकेट जगताचा. हो आणखीन एक चांगला क्षेत्ररक्षण जरूर केलं जात आहे. सामन्यातील चुरस आणि रंगत जरूर वाढते. क्रीडा रसिक मात्र टाळ्यांचा गजर जरूर करतील कारण सामना ऑन आहे. हा सामना कुठेही जाऊ शकतो. सामना चेंबूरमध्ये शेल कॉलनीला जाऊ शकतो किंवा सामना वडाळ्याला देखील जाऊ शकतो आणि कुठेही गेला तर हार्बर लाईनने जाणार आहे. तर पाहूया हा सामना कोण विजयी होणार. स्वाभिमान चषकाचा फायनल सामना. 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. क्रिकेट रसिक मात्र आनंद घेत आहेत या बॉक्स क्रिकेटच्या सामन्यांचा. अंडरआर्म क्रिकेटचा स्वाभिमान चषकाचा. हो 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 आता मात्र या ठिकाणी ही जी कोंडी झाली होती ती कोंडी फोडली. रन मशीन कल्याणची मात्र या ठिकाणी आग उगताना पाहायला मिळते. सुनील विश्वकर्मा गांगुलीच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत फटका चौकार. तर रिटॉस केला जुना टॉस ग्राह्य धरला जाईल. तर पाहूया ओम साई आता मात्र कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. कदाचित कुणालला. खूप मोठ्या संख्येने दोन्ही संघाचे चाहते मंगलमूर्तीचे चाहते आहेत का. क्या बात आहे. आणि ओम साईचे कुठे आहेत. क्या बात आहे. दोन्ही संघाचे चाहते खूप मोठ्या संख्येने आले. दोन्ही संघांचे चाहते कारण क्रिकेट रसिक मात्र सामन्यातील आनंद
शेवटचं षटक विजेता कोण होणार ते ठरवणारं षटक. कुणाल गोलंदाजीसाठी तर सूरज फलंदाजीसाठी. पहिला चेंडूवर चौकार लगावला जातोय. संधी मिळाली अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केला प्रहार आणि विजय अभिनंदन. त्याचबरोबर ओम साई आपलं देखील अभिनंदन. आपणही खूप चांगले खेळलात आणि या स्वाभिमान चषकाचे मानकरी ठरतायत मंगलमूर्ती वडाळा.